सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री गणेशाला वंदन करून आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल सुमित। पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न पहा, डीप लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षणाला आवाज आला आणि जोरदार अपील म्हणजे पंचांवरती दडपण आणण्याचं काम केले जाते। पहिला चेंडू डॉट फेकला जातोय, सुंदर गोलंदाजी राहिली। तुम्ही हेअरस्टाईल पाहू शकाल सुमितची, एक आदरणीय व्यक्तिमत्व बालाजी सोसायटी मधील आमचे रहिवासी गौरव दादा यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय। गौरव दादांचं सहर्ष स्वागत। सुमित पाटील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल। स्लोवर चेंडू फेकलाय, दिशा दिली आहे नितीन धर्णेकर, चेंडूवरती आलाय, फेकी खराब इंडला केली। जर स्ट्रायकर इंडला चेंडू फेकला असता तर फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं राहुल चौधरीला। दोन चेंडू डॉट फेकले गेले, सुंदर सुरुवात राहिली आहे गावदेवी 11 कुर्ली टीमची। गावदेवी बी म्हणजे जसं एक नाव लागलं जातं घोडसई बी, तसं अकोर्ली बी या स्पर्धेपासून या नावाने खेळला जाईल हा संघ। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, स्लोवर चेंडू फेकला गेलाय, सुंदर फटका डीप स्क्वेअर लेगला, चेंडू थांबणार नाहीये आणि पहिला चौकार आणि संघाचं खातं खोललं गेले 4 या धावांना। तूच सुख करता तूच दुःख हरता, नक्कीच विघ्न हरत्याला पहिल्या दिवशी साखर घातलं गेले की आमची स्पर्धा आमदार चषकाची स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होऊ दे। आणि या तिसऱ्या दिवसामध्ये देखील आपण पाहतोय कोणते विघ्न या स्पर्धेला आलं नाही। काय गोलंदाजी, काय फटका राहिला राहुलचा, चौकारानं खातं खोललं गेले। स्लोवर चेंडू फेकलाय, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल, एका टप्प्यानं सीमा पार दणदणीत चौकार। टाच निघाला शिवबा माझा राजा। ज्या राजानं रयतेचं राज्य आणलं, ज्या राजानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि गोर गरिबांचं राज्य आणलं, असं एकमेव राजा लोकशाहीला ज्याने प्रथम प्राधान्य दिलं, असं जगाच्या पटलावरती एकमेव राजा शिवछत्रपती शिवाजी माझा। बॅक टू बॅक 2 चौकार, सुरुवातीला 2 चेंडू डॉट, त्यानंतर 2 चौकार पाहायला मिळाले। सुमित पाटील वरती चढवलं आक्रमण, हा चेंडू कट केलाय, पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू वेगाने जाईल, चेंडू थांबेल का? 2 क्षेत्ररक्षणामध्ये रेस, पण चेंडूचा होईल विजय आणि 3 चेंडूवरती 3 चौकार लगावतोय फलंदाज राहुल चौधरी। शिवनेरी गडावरती जन्मला आणि राजांचं शेवट जर आपण पाहिला रायगडावरती, या दोन्ही गडांची नावं जर आपण सुरुवाती 2 पकडली तर शिवराय नाव तयार होतोय। हा देखील इतिहास तुम्हाला पाहायला मिळतोय। 12 धावा धावफलकावरती, अंतिम चेंडू या षटकातील, सुरेख फटका मिडल ऑफ द बॅट, चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून, हवाई सफर, षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 18 या धावफलकावर। संघ आहे आमच्या हो संगीला, विश्वजित पाटील आमदार चषक ठेवलाय चिपळे गावाला, विश्वजित पाटील आमदार चषक ठेवलाय चिपळे गावाला। नक्कीच स्पर्धा आयोजन करण्याचा निर्णय घेतलाय विश्वजित पाटीलनं, पुढाकार घेतला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं प्रत्येक कार्य व्यवस्थित होताना जर विजय पाटीलचं आपण पाहिलं मोलाचं योगदान राहिले, अजितचं योगदान राहिलंय, टेन्शन घेऊन योगदान दिलं अजितनं आणि त्यानंतर रोहित पाटील असतील, सागर म्हात्रे असतील आणि संपूर्ण आमचे चिपलाई क्रिकेट संघ चिपले प्रत्येक खेळाडूचं नाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। प्रत्येकाने मोलाचं योगदान दिलंय, सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा विश्वजित पाटील यांच्या वतीने आभार मानू, कारण प्रत्येकाचं योगदान खूप महत्त्वाचं असते। क्रिकेटमध्ये जसं 11 खेळाडूंचं योगदान आणि आयोजन करण्यामध्ये जी 2 महिन्याची दमछाक आम्ही पाहिली ती प्रत्येकाने आपल्या खांद्यावरती पेलली, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। नितीन धर्णेकर संघाचा ट्रम्प कार्ड, बायकर मॅन खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली। नितीन धर्णेकरचं नाव क्रिकेट बरोबर बैलगाडा शर्यतीमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतंय। पुढल्या लेनचा चेंडू कट केलाय, फुटबॉल स्टाईलने चेंडू अडवला जातोय, चेतन त्या ठिकाणी होते। 1 धाव मिळेल, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती।
पहिले 2 चेंडू जे फेकले होते सुमित पाटीलनं, काय दमदार गोलंदाजी होती. स्वप्नीलने सांगितलं की आता 2 चेंडू चांगले पडले तर षटक चांगले जाईल, पण तो येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 18 धावा खर्च केल्या गेल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दमदार कामगिरी राहिली चेरोबा 11 धुंद्राई टीमची आणि 19 धावा 1.1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नितीन धरणीकर पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. राहुल साठी हा चेंडू कट केला. विनोद पाटीलच्या अगदी जवळून चेंडू जाईल पॉइंट रिजन मध्ये, सीमा पार चौकार संघ जाऊन पोहोचलाय 23-23 या आकड्यावर. पूर्वी एकविरेच्या यात्रेला सर्वजण जात. आज 12 वाजता प्लॅन केला की 1 वाजता एकविरेला जातो. गोलंदाजी मार्क वरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील पाहायला मिळाला. पंचांचा इशारा होतोय की बॅटकट एका धावेने संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती. कुठले संघ मैदानामध्ये खेळतोय. त्यानंतर भगवान गायकवाड साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित असतील. त्यांना देखील विनंती असेल या आपण व्यासपीठावरती, कारण या संघासाठी नेहमीच ज्यांचं मोलाचं योगदान लाभतंय ते देखील व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेतात. स्वप्नील पाटील सुमितचं बंधू या ठिकाणी पाहायला मिळेल. हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. सुमित त्या ठिकाणी तैनात या चेंडू फेकला नाही. 1 धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. स्वप्नीलनं सांगितलं मार, पण चेंडू मार सांगितलं नव्हतं, त्याच्यामुळे तो काय मारणार. तो देखील थोडासा टेन्शन मध्ये आलाय. चेंडू पकडलाय. फेकी थोडीशी लवकर करणं गरजेचं होतं, कारण फलंदाज जर आपण पाहिला रोशन करमेलकर खेळण्यासाठी सज्ज असणारे. एक विकेट खूप महत्वाची असते आणि रोशन करमेलकरची आक्रमकता आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिली, पण तो आज कौतुक करावं लागेल राहुलचं, ज्यानं 8 चेंडूमध्ये 23 धाब्यांचं योगदान दिलंय. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न का, चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये वळतोय. आपण पाहतोय एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा चेंडू अतिशय देखना फेकला गेला नितीननं. सुंदर कमबॅक राहिलं. पहिल्या षटकामध्ये 18, त्यानंतर या षटकामध्ये 7 धावा. 5 चेंडूची फेकी पाहायला मिळाली. डीजे नितीन आमच्या समेत तुम्हाला पाहायला मिळतील. एक सुंदर सुमधुर आवाज डीजेचा आणि त्यानंतर चांगलं क्लॅरिटी विथ क्वालिटी आहे एकविरा लाईव्ह इव्हेंट. चप्पल लावून फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा या ठिकाणी इशारा अवांतरचा आणि अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. 26 धावफलकावरती एकंदरीत पाहतोय. या स्पर्धेसाठी 2 व्हीलर बाईक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहेत. शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ शिवसेना पनवेल तालुका प्रमुख पनवेल विधानसभा रुपेशभाई ठोंबरे अर्थात बिंदासभाई यांच्या माध्यमातून 2 व्हीलर बाईक देण्यात आली आहे. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. हा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पहा, मी मगाशी सांगितलं होतं की MS धोनीला देखील मागे टाकेल असे चालाकी आहे आनंद मध्ये, आणि तेच केले. यावेळी हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्र फलंदाज क्रीज मध्ये पोहोचला सुखरूपपणे. 2 ओव्हरमध्ये 26 धावा धावफलक लागल्या गेल्यात. नितीन धरणेकर षटक 8 धावा खर्च केल्या गेल्या. तिसरं षटक कोण फेकेल. एकंदरीत आपण पाहतोय दिबा पाटील साहेबांचं नाव अजर अमर झालं, कारण आमदार झाले, त्यानंतर खासदार झाले आणि गोरगरिबांसाठी हक्कासाठी नेहमीच ज्यानं लढा दिला असे एकमेव लोकनेते व्यक्तिमत्व पाहतोय दिबा पाटील साहेब, ज्यांना स्वतःच्या कारकिर्दीमध्ये नेहमीच जनतेला प्रथम प्राधान्य दिलं. स्वतःचं घर देखील ते बांधू शकले नाही. एवढे प्रामाणिक नेते आज मिळणं खूप अवघड आहे. पण दिबा पाटील साहेबांसाठी आज रायगड असेल, ठाणा असेल,
इथून पालघर असेल, इथून सर्व लोक नाव का आदराने घेतले जातात. एक नाव जर आपण पाहतोय आनंद दिघे साहेबांचं असेल, प्रत्येकाच्या ठाणे विभागामध्ये घरामध्ये हे फोटो अगदी देव्हाऱ्यामध्ये ठेवले जाते. त्याचं एकमेव उदाहरण का तर त्यांचे 100% समाजकारण आणि 10% राजकारण. गोलंदाज चेतन गायकवाड गोलंदाजी मार्कवरती आलाय. डावखोरी आता फिरकी गोलंदाज, चेंडू दोन्ही बाजूने फिरवणे ही ज्याची ओळख राहिली. परंतु समोर फलंदाज रोशन करमेलकर. वेगवान चेंडू, पंचाने सांगितलं की हा चेंडू अवांतर फेकला गेलाय. अवंत धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 27 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. जतीन फटके आलाय. गोलंदाजी मार्कवरती, पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू अवांतर. आज संघामध्ये सर्वात वेगवान खेळाडू कोण असेल? गोलंदाज तर महेश मस्कर. सुंदर गोलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये करताना आपण पाहिले. स्लोवर चेंडू फेकला गेलाय. काय अचूक टप्पा आणि महेश मस्करला आवाज जातोय की कट लागले, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये स्पर्शच झाला नाही आणि चेंडू जाईल डॉट. सुंदर गोलंदाजी राहिले. एक चांगलं मैदान. पहिल्या षटकामध्ये आले 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आले 8 धावा. या षटकामध्ये चेतनच्या आपण पाहिलं 2-3 चेंडू फेकले, एक अवांतर, ज्यामध्ये 2 चेंडू मध्ये पाहिलं हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय. पंचांचा इशारा येईल. पुन्हा एकदा अवांतर. धावेने संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. हॅलो, तर नक्कीच आपण पाहिलं 23 धावा 28 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. सुंदर फटका उंचावर मारण्याचा प्रयत्न सुमित पाटील. चेंडूवरती वेगाने जायला एक धाव पूर्ण, दुसऱ्या प्रयत्न केला जातोय. सुरेख रनिंग बॅटविन द विकेट. मैदानामध्ये 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती. पहिला सामना आपण पाहतोय आणि पहिल्या सामन्यामध्ये दमदार सुरुवात राहिली, परंतु सुंदर कमबॅक केलाय गावदेवी अकोले टीमच्या खेळाडूने. आणि एकंदरीत पाहतोय जोमा पाटील साहेब देखील या सामन्याचा आनंद घेतात. आपल्या मुलानं पहिली षटक फेकलं, 18 धावा खर्च केला, तिथून मात्र सुंदर कमबॅक राहायला गेलाय. 2 खेळाडू जर आपण पाहिलं पंच काहीतरी ऑन करतात खेळाडूला. तर एकंदरीत जर पाहिलं प्रत्येक गोष्टीची नियमावली पंच नेहमीच सांगत असतात. सत्यवान काकडे सर देखील तिथून इशारा करतात की विकेटच्या पाठीमागे जाऊन तुम्ही स्टंपच्या पाठीमागे जाऊन खेळू शकत नाही. हे बंधन असणारी फलंदाजी करणाऱ्या बॅटरला हेच सांगण्यात आले सँडी पालकर यांच्या माध्यमातून. 2 ते 3 वर्षामध्ये जेवढी एखादी अभिनेत्री लोकप्रिय होत नाही तेवढे हे पंच लोकप्रिय झालेत. जिथे जिथे स्पर्धा असते तिथे 3 पंच पाहायला मिळतात. सुनील तांडेल सर असतील, सँडी पालकर सर असतील आणि सत्यवान काकडे सर असतील. दिवस रात्र काम काम आणि काम. डे नाईट क्रिकेटची स्पर्धा चालू झाली. सुनील तांडेल सर हे सांगितलं की डे बंद केलं, ऊन जास्त लागतोय, आता फक्त डे आणि नाईटच करायची. पुढल्या वर्षी नाईट मला वाटतं जानेवारीला सुरू होतील. या वर्षी एनडी विभागामध्ये सर्वात जास्त नाईट आणि डेच्या स्पर्धा पाहायला मिळाल्यात. एक चांगली संकल्पना खेळाडू आहे की रायगडच्या प्रत्येक मैदानामध्ये खेळतोय. रायगड प्रीमियर लीग खेळणारा कोहिनूरचा हिरा अकुर्ले गावाचा तुम्हाला पाहायला मिळतो ऑन स्क्रीन वरती स्वप्नील. पण धावसंख्या जर पाहिली 34 धावा धावफलकावरती. सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक राहिलाय. चेतन गायकवाडचं षटक, 4 चेंडूमध्ये 8 धावा, ज्यामध्ये 2 अवांतर फेकले गेले. चेंडू बॅटच्या अगदी मिडल मध्ये झालाय आणि चेंडू जाईल ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरून. दमदार हिट षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावर. ती घटना आपण पाहिली. अनंत दिघे साहेबांचं अनेक प्रत्येक घरामध्ये दिलेले योगदान जर आपण पाहिलं. गोलंदाज चेतन पुढे सर सावध. सुंदर चेंडूला सुंदर फटका फेकून दिलाय डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून. दमदार हिट षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावरती. आणि या षटकामध्ये चेतनने गोलंदाजी करत असताना तब्बल 20 धावा खर्च केल्या गेल्या. तीन पाटील धुंद्रे. यानंतरची लढत असेल प्रणय 11 5 स्टार विगर विपक्ष जानुमान लोणिवली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. बघा सँडी पाटील अनोखी ॲक्शन आपल्याला बघा. सँडी पालकर आमचे अनोखी ॲक्शन
खूप बदल सँडी यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. इथे चेरुबा 11 धुंद्रे पाडा क्रिकेट संघ खेळतो. निश्चित स्वरूपात धुंद्राई चषक क्रिकेट स्पर्धा यावर्षी आपल्या धुंद्रेपाडाच्या क्रीडा नगरीमध्ये संपन्न झाली. त्यामधले खऱ्या अर्थाने ऑर्गनायझर आपण पाहतो सहकारी आमचे किरण चौधरी, सुदर्शन चौधरी, मिथुन शिनारे, रोशन करमेलकर, जय चौधरी, पप्पू सिनारे, ऋषी चौधरी, जहेद चौधरी. क्रिकेटचा सर्वजण तुम्ही आनंद घेता. तुमचं स्वागत आहे. आणि धुंद्रेपाडा क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. आदरणीय डॉक्टर यशवंत उलवेकर सर यांच्या वतीने, त्याचबरोबर धुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय जनार्दन शेठ सिनारे साहेब आणि माजी सदस्य दिलीपदादा उलवेकर यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. आणि अकोली क्रिकेट संघाचा जर विचार केला, गावदेवी अकोली क्रिकेट संघ मैदानामध्ये खेळतो, परंतु आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सर्वच सर्व ट्रॉफ्या, सन्मान चिन्ह, त्याचबरोबर इथे मॅन ऑफ द मॅचसाठी जे गौरवचिन्ह आहे त्याचे पुरस्कर्ते आहेत पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य भूपेंद्रदादा पाटील साहेब. आणि त्याचबरोबर ज्यांना अकोली ग्रामपंचायतीमध्ये लागोपाठ 15 वर्षे बिनविरोध सरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते सचिन शेठ पाटील, त्याचबरोबर जयेंद्र शेठ पाटील यांच्या वतीने अकोली क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. नक्कीच आपण षटकारानंतर ॲक्शन जर पाहिली तर एखाद्याच्या अंगात देव येतात ना घरचे, तसे ॲक्शन पहा आपण. हात अगदी वर जात नाही, परंतु व्हायब्रेशन 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 करून सांडी पालकर अगदी हात वरती नेले. आणि डकमध्ये चर्चा झाली चेरुबा 11 धुंद्राई टीमच्या की सोमनाथ सांगत होतं की मी गेले असते तर अजून 2 षटकार मारले असते. पप्प्याचं ते डिस्कशन चालू होतं. आणि धावसंख्या पाहिली 46 धावा धावपलमध्ये लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कमध्ये नितीन धरणेकर पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्या. दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल आणि चौथं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये महागडी गोलंदाजी राहिली. नितीन धरणेकरचा अपवाद वगळता 2 गोलंदाज महागडे ठरले. तर 38 धावा खर्च केल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये सुमित पाटीलच्या राहिल्या 18, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये 20. सलामीची जोडी मैदानामध्ये. अपटी बाहेर चेंडू फेकला गेला. चेतन चेंडू खाली येतोय आणि पहिले यश मिळतं नितीन धरणेकरला आणि पहिली सफलता मिळते अकोली टीमला. श्री समर्थ वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर शरद मस्कर पहा आज जागा बुक केली आणि सांगितलं संपूर्ण रात्र इथेच राहणार. ती जागा लवकर कोणाला मिळत नाही. ती जागा बुक केली शरदनं. धावसंख्या एकूण पाहिली 46 धावा धावपलकधी लागली गेलेत. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली. आमचे एकंदरीत जर पाहिले महागुरु आणि चालता फिरता लॅपटॉप आहे. सर्व माहिती आमच्या महागुरूंपर्यंत असते. फक्त चेहरा दिसला की स्कॅन होतात. कोणतं पद आहे काय आहे. चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न अगदी जोरानं चेंडू शरीरावरती आदळला. नितीन स्ट्रायकर पंचांकडे अपील केला तर कट आउट भेटणार आहे. स्क्वेअर लेग पंच देणारच नाहीत. हे सर्व खेळाडूंना सूचना आहेत. ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टी दाद मागत असाल त्यावेळी स्ट्रायकर पंचांकडे मागा. नितीन असा एकमेव खेळाडू आहे त्याच्या चेहऱ्यावरती तुम्ही कधी दुःख पाहूच शकणार नाही. सामना हरू दे सामना जिंकू दे तरी त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्यच पाहायला मिळतंय. चेंडू डॉट फेकला गेला. सुंदर कमबॅक राहिला नितीनचा. गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. सुंदर चेंडू अगदी जखडून ठेवलाय. पहिल्या षटकामध्ये देखील 8 धावा वैयक्तिक षटकामध्ये केल्या नितीननं खर्च केल्या आणि या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 1 सफलता, कोणतीही धाव मिळाली नाही. असं वाटलं होतं किमान 70 ते 75 या धावसंख्येपर्यंत सुनील तांडेलसर हा संघ जाईल, परंतु काय रोख लावली गेली नितीनच्या माध्यमातून. एक शिक्षित व्यक्तिमत्व आणि विद्यमान उपसरपंच अकोली ग्रुप ग्रामपंचायतीवरती एक युवा नेतृत्व म्हणून नितीन धरणेकर यांच्याकडे पाहिले जाते. एक चांगला क्रिकेट आणि त्यानंतर पहा आपण एक सुंदर गोलंदाजी देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली.
आपटी बाद चेंडू फेकला गेला क्षेत्ररक्षक येतोय पण तो अंग दाखवलाय बॉडी दिली चेंडूला 2 धावा घेण्याची संधी आहे 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 48 या आकड्यावरती 48 धावा धावफलकावरती सुरुवातीला असं वाटलं होतं की अभिजित चेंडूपर्यंत पोहोचेल पण तो शेवटच्या क्षणाला अभिजितनं सांगितलं की चेंडूपर्यंत पोहोचणार नाही आणि त्या चौकार गेला त्यापेक्षा चेंडू अडवणं गरजेचे आणि त्या धावा वाचवल्या गेला सुंदर प्रयत्न राहिला 48 धावा धावफलकावरती 3.4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त अद्याप या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल स्लोवर चेंडू फेकलाय डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय अलंकार 1 धाव पूर्ण केली जाईल एका धावेने संघ जाऊन पोहोचला 49 धावा धावफलकावरती स्लोवर चेंडू फेकणं ही ज्याची ओळख राहिली कधी चेंडू इनस्पिन कधी आउट स्पिन चेंडू फेकणं ही ज्याची गोलंदाजी राहिली तो गोलंदाज मैदानामध्ये पाहतोय शेवटचा अंतिम चेंडू चौथ्या षटकामधील पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती सुंदर फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली आणि स्वप्नील शेलके सुंदर झेल पकडतोय बॉल पकडणं चेंडू पकडणं हे ज्याला नेहमीच आवडतंय आणि एक चांगला झेल पकडलाय स्वप्नीलनं आणि 49 या आकड्यावरती फलंदाज बाद झाले 2 झाला आनंद भोपीला कारण आनंदला वाटलं होतं की याला झेल भेटेल की नाही परंतु खूप चांगला सराव आहे भरपूर झेल या अंगामध्ये सोडलेत त्यामुळे या झेलचा देखील चला टाइम विनोद पाटील सांगतात की टाइम वेस्ट घालू नका चला पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्या नंतर तुम्ही टीम मीटिंग करा आणि शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये असेल तर बघा इथे प्रणय 11 साई स्टार विगर क्रिकेट संघाचे संघनायक दीपक फडके इथे उपस्थित आहेत परंतु प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानुमान लोणिवली क्रिकेट संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार आहे आमच्या चिपलाई क्रिकेट कमिटीची एक नियमावली आहे पहिलं सत्र संपण्यापूर्वी दोन्ही संघातील संघनायक आमच्या टॉस कक्षमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आणि एखादा जर संघ उशिरा आला तर त्या संघाला मात्र इथे दंडित केलं जाईल जय शेठ चौधरी दुंद्राई चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर त्यांचं इथे आगमन झालेलं आहे जय शेठ चौधरी आणि मिथुन शेठ सिनारी यावं आपण व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं पण मैदानाच्या बाहेरून अगदी गावदेवी अकोर्ली संघाचे कोच आणि एकेकाळचे उत्कृष्ट गोलंदाज आणि सध्याचे एक पंच जोमा पाटील मार्गदर्शन करतात गोलंदाजांना अविनाश हा चेंडू फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न सुंदर गोलंदाजी राहिली पहिला चेंडू अभिजितनं डॉट फेकला गेलाय पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 46 धावा आपण पाहिल्यात आणि या षटकामध्ये नितीन दंडेकरचं कौतुक करावं लागेल 2 ओव्हरमध्ये 11 धावा आणि 2 सफलता ज्याच्या नावावरती राहिल्या एक सुंदर गोलंदाजी कट केलाय एखाद्याच्या कानाखाली द्यावी अशी चपराक परंतु सुंदर क्षेत्ररक्षक विनोद पाटीलचं एका धावेने संघ धावून पोहोचलाय 50 धावा अर्धशतक धावफलकामध्ये लागलं गेलंय जेवढे त्यांनी वर्ष काढले स्वप्नील विनोद पाटीलनं क्रिकेटमध्ये तेवढे तुला दिवस झाले नाही त्यामुळे चेंडू कसा फेकूया सांगू नको विनोदला खूप अनुभव विनोदकडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी मार्कवरती उंचावर मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि खराब क्षेत्ररक्षण मया मस्करनं झेल सोडलाय 2 धावा कंप्लीट 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती 52 धावा धावफलकामध्ये पाहिल्यात एक प्रयत्न सुंदर राहिला फक्त अविनाश त्या ठिकाणी जर आपण पाहिलं थोडासा जवळ गेला तिथून थोडा घाबरला महेश अलंकार होता त्या ठिकाणी स्लोवर चेंडू फेकला गेलाय पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहिला पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय क्षेत्ररक्षण खराब चेंडू जाईल सीमा पार
मधील हे ब्रँड आहेत एम डी गडगे सर. गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. स्लोवर चेंडू फेकलाय, काय झेल पकडलाय आनंद, अप्रतिम झेल. फुलेंदा बाद झाला, पहिल्या सत्र समाप्त झालाय. 60 धावा धावफलक लागल्या गेल्यात. 61 धावांचा पल्ला गाठायचा या मैदानामध्ये. एकंदरीत सुनील तांडे सर विचार केला 12.25 सरसे धावा जमवायला लागतील आणि त्या धावा कशा जमवल्या जातील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. चला इथे नाणेफेक थँक्स दीपक फडके इथे नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक संपन्न होईल. गौरव आमच्या गौरवदादांना आम्ही तिथे आमंत्रित करतो. विश्वजित दादा पाटील यांच्या वतीने तुम्हाला इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. एका बाजूला या विश्वजित दादा, एका बाजूला आपण पाहतो प्रणय 11 साई स्टार बिगर दीपक फडके पाहतो संघनायक. तर एका बाजूला जे हनुमान लोणिवली गौरवदादांच्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होत आहे. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. चला गौरवदादांच्या शुभास्ते नाणेफेकीचे संपन्न होत आहे. टेलसाठी पुकार देण्यात आलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल जे हनुमान इथे लोणिवली क्रिकेट संघ आपण इथे पाहतो. स्वर्गीय दिलीप बालाराम पाटील, नामदेव दिनकर पाटील यांच्या स्मरणार्थ चिपलाई क्रिकेट संघ चिपले आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे. विश्वजितदादा पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून आणि स्पर्धा आपण इथे या स्पर्धेचं तुम्ही एकंदरीत घटक बनलेला आहात. या मैदानामध्ये आल्यानंतर आपल्या मनामध्ये या स्पर्धेबद्दल काय विचार निर्माण झाले? प्रथमतः आम्हाला इथे खेळण्याला संधी दिल्याबद्दल आयोजकांचा धन्यवाद. आणि आयोजन तर खूप चांगलं आहे. नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. निर्णय कोणता स्वीकारणार आहात? आम्ही फिल्डिंग शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. दीपक यांच्याकडे बोलूया. दीपक फडके आमचे समालोचक आहेत. दीपक, नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेले आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणत्या निर्णयाला प्राधान्य दिले असतं? गडगे सर, आम्ही नाणेफेक जरी जिंकलो असतो तरी आम्ही फलंदाजीच घेतली असती, कारण या मैदान हा आमचं घरचं आहे. कारण या मैदानावरती आम्ही सकाळी रोज सराव करत असतो. त्याच्यामुळे फलंदाजी केली असती. फलंदाजी करून समोरच्या टीमला कमीत कमी धावसंख्येमध्ये गोलंदाजीमध्ये रोखले असते, कारण आमची गोलंदाजी खूप चांगली झाली या वर्षामध्ये. एकंदरीत आपण जरी विचार केला जे हनुमान लोणिवली क्रिकेट संघ आणि साई स्टार बिगर क्रिकेट संघाचा जर आपण विचार केला 2024-2025 मध्ये हे दोन संघ प्रकाशझोतातील स्पर्धा हो अथवा डे स्पर्धा हो कधी आमने सामने आलेले आहेत का? पालीच्या स्पर्धेमध्ये आलेत, त्या ठिकाणी साई स्टार क्रिकेट संघ विजय झाला आहे. परंतु क्रिकेट आहे, कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं आहे तुमचा क्लास हा परमनंट असणं गरजेचं आहे, पण तुमचा फॉर्ममध्ये जर संघ नसेल, कारण 11 खेळाडूंचा खेळ आहे. एकाने जर एखादी चूक केली तर संघ परास्त होईल आणि 11 खेळाडूंचं चांगलं योगदान दिलं तर हारणारा सामना देखील संघ जिंकू शकेल. चला थँक्यू सो मच. हे होते दीपक फडके. नाणेफेकीचा कौल इथे जे हनुमान पाली क्रिकेट संघाच्या बाजूने पाली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी प्रथमतः शतरक्षण करणं पसंत केलेले आहे आणि फलंदाजीसाठी प्रणय 11 साई स्टार बिगर क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. इथे मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. या भगवंतदादा गायकवाड साहेब या आपला सन्मान केला जाईल. विश्वजित आपण आपला सन्मान इथे केलं जाईल. गावदेवी आकुर्ली क्रिकेट संघ ज्या ज्या ठिकाणी खेळण्यासाठी जात असतो तिथे आम्ही भगवंतदादा पाटील एक आदरणीय क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व अशा व्यक्तिमत्वाचा हेतूची सन्मान इथे ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केलं जाईल. ज्या ज्या ठिकाणी गावदेवी आकुर्ली क्रिकेट संघ मग डे स्पर्धा असो अथवा नाईट स्पर्धा असो प्रत्येक स्पर्धेचे घटक बनलेले व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर अथांग प्रेम करणारे आणि आमच्या सर्व समालोचकांचे आवडते व्यक्तिमत्व की एकही असा समालोचक नाही आहे आकुर्ली क्रिकेट संघ खेळतो आणि भगवंतदादांचा नाव त्यांच्या मुखात नाही आहे असं एकही समालोचक तुम्हाला आढळणार नाही आहे. प्रत्येक समालोचकावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व, स्पर्धेवर प्रेम करणारे, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व भगवंतदादा पाटील अकोली यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. उमेददादा मस्करी या आपला सन्मान केलं जाईल. उमेददादा या आपल्याकडे बेल आहे. मिथुन सिनारे येथे उपस्थित आहेत. मिथुन शेठ या पण जय शेठ चौधरी दुंद्रेपाडा दुंद्रा चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर. आपण मैदानाच्या बाहेरून क्रिकेटचा आनंद घेता, परंतु आमच्या चिपलाई क्रिकेट संघ चिपले यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. चला सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायचे आहे. गावदेवी आकुर्ली क्रिकेट संघ. नितीन लगेचच आपण दाखल व्हावं मैदानामध्ये. अतिशय दमदार लढत इथं मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. विश्वजितदादा पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत. चला पुन्हा एकदा बोलूया आपण दुसऱ्या सत्रासाठी आमचे परम मित्र आणि यानंतरच्या सामन्यामध्ये खेळता अष्टपैलू
एक कामगिरी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल ते आमचे परम मित्र दीपक फडके भिगर यांच्याकडे बोलूया. इथे या स्पर्धेकरता आमचे प्रणय 11 साई स्टार विगर क्रिकेट संघाचे खंदे पाठीराखे आमचे मित्र प्रशांत फडके अर्थात पीपी म्हणून परिचित आहेत. प्रशांत फडके मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. प्रशांत फडके या पण प्रशांत फडके स्टेजवर याचे या व्यासपीठावर या. प्रशांत फडकेंना आम्ही आमंत्रित करतो. क्रिकेटवर अथांग प्रेम करणारे व्यक्तिमत्व. सलामीर दोन्ही मैदानामध्ये दाखल झालेले आहे. लगेच क्षेत्ररक्षण रचना इथे चेरोबा 11 दुंद्रेपाडा क्रिकेट संघ रोशन जास्त बेल न घेता आपण क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. निश्चित स्वरूपात सलामीर जोडी गावदेवी अकोली क्रिकेट संघाच्या मैदानामध्ये दाखल झालेली आहे. चला खेळ स्टार्ट असेल. पुन्हा एकदा दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा बोलूया. दीपक फडके यांच्याकडेच बोलूया. सलामीची जोडी मैदानामध्ये अभिजित गायकवाड आणि नितीन दर्णेकर. आज स्वप्नीलला मागे ठेवले आहे. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटक फेकण्यासाठी सज्ज असेल रोशन करमेलकर. डावखुरी आताचा एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. पहिल्या चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. एक संधी होती एकंदरीत जर आपण पाहिलं पप्प्याला आणि चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. 61 धावांचा पल्ला गाठत असताना स्लोवर चेंडूची फेकी लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल मैदानामध्ये दोन संघामध्ये एक चांगलं फाईट पाहायला मिळेल. 2024 आणि 25 हे दोन्ही संघासाठी थोडंसं अडखर राहिला आहे. पण तो एकंदरीत विचार केला हा चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न पंच आमच्याकडे वळत असताना की अव्वांतर फेकला गेलाय. अव्वांतर दावेने संघ जाऊन पोहोचला 1 या आकड्यावरती. पहा बच्चे कंपनी तुम्ही त्या ठिकाणी बसलात तिथे थोडं सांभाळून बसा. जर पलीकडे पडलात तर उचलून आणायला लागेल. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी ऑन स्क्रीन वरती पाहिल्या जाईल. आमच्या आयोजन कमिटी गोलंदाजी मार्कवरती रोशन पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. हा चेंडू पुन्हा एकदा अव्वांतर फेकला गेलाय. अव्वांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती रोशन. 2 चेंडू अव्वांतर फेकले गेलेत. एक त्या ठिकाणी डॉन तुम्हाला पाहायला मिळाला. सुंदर फटका उंचावर मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय आणि पहिल्या विकेट बाद होईल या ठिकाणी अभिजित. लोक सारी बिंदास भाई ठोंबरेने दिली बाईक मालिका विराला. बिंदास भाई ठोंबरेने दिली बाईक मालिका विराला. विश्वजी पाटीलनी आमदार चषक ठेवलाय चिपळे गावाला. विश्वजी पाटीलनी आमदार चषक ठेवलाय चिपळे गावाला. तर विनंती असेल अकोले टीम तुम्ही जो फलंदाज बाद झाल्यानंतर थांबू नका. त्वरित मैदानामध्ये पाठवा. आणि मैदानामध्ये कोण आलाय तर अकोर्ली गावाचा वाघ आलाय मैदानामध्ये. महेश मस्कर. महेशला का पाठवलंय मैदानावरती घोलमालामध्ये चौकार आणि षटकारच सिंगल डबल घेतच नाही आणि त्यामुळे पॉवर प्ले मध्ये दमदार कामगिरी राहिली महेश अनेक स्पर्धेमध्ये आणि घरच्या मैदानावर खेळत असताना सुंदर कामगिरी करत असतो सराव सत्रामध्ये. आणि नितीन दर्णेकरनं सांगितलं विनोद पाटीलने सांगितलं की आज तुला आपल्या गावासाठी आणि आपल्या संघाच्या नावासाठी सुंदर खेळ साकार करायचंय आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिला विजय नोंदवायचंय. पण गोलंदाजी रोशन करमेरकरचं कौतुक करावं लागेल. सुदर्शन चौधरी आणि मिथुन सिनारे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. आमचे स्पर्धेचे आयोजक विजय पाटील यांच्या वतीने विनंती येते कारण अगदी जवळचे मित्र आहेत. दोघांची शॉप अगदी बाजूला आहेत त्यामुळे आपण या व्यासपीठावरती. रोशन पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. 1 सफलता 2 धावा धावफलकावरती लागले गेलेत.
सुंदर फटका शतरक्षक त्या ठिकाणी आणि फलंदाज होईल बाद. नक्कीच क्रिकेटसाठी नेहमीच योगदान देणारे भीगर गावातील आदरणीय व्यक्तिमत्व लक्ष्मण संतू पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आणि आमचे जवळचे मित्र शेर शायरी असम उड़ीसा के हीरो जिन्हें कहा जाता है बाबू साहा चिंकुला चकुला. थोड्याच वेळात बाबूशांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. चिंगो चिंगो. गोलंदाजी मार्ग वरती रोशन करमेलकरचे षटक. 2 धावा 2 फलंदाज बाद. आज बाबूशानं जॉब जॉईन केलाय त्यामुळे थोडासा उशिरानं येतोय. दोन्ही ठिकाणी काम करावं लागतं बाबूशानं खूप व्यस्त आहे. गोलंदाजी मार्ग वरती अगदी माणुसकीच्या दुनियेतील राजा माणूस अगदी तिकडनं आलात आणि सर्व मराठी माणसांना आणि पनवेल रायगड वासियांना आपलंसं करून सोडलं असे उत्कृष्ट समालोचक बाबूशा. सुंदर फटका अगदी बॅटच्या रडार मध्ये आलाय. प्रयत्न सुरेख राहिलंय. अगदी डोक्यावरून जातोय क्षेत्ररक्षकाच्या सीमा पार षटकार. और ये बिल्कुल स्वप्नील शेलकेचं आपण जर संदेश पाहिलं तर चक्क्याने सुरुवात करत असतो आणि षटकारानं खातं खोललं गेलंय. 8 धावा धावफलक लागल्या गेल्यात. सुंदर फटका राहिला स्वप्नील शेलकेचा. सुंदर गोलंदाजी रोशनची. पुन्हा एकदा अथोट प्रयत्न बॅक टू बॅक दुसरा सुपर हिट. षटकारानं संघ धावून पोहोचलाय 14 या आकड्यावर. चालू आहे तिथे की महेश मस्करला का लवकर पाठवला होता. महेश मस्करला पाठीवर होतं बॅट लवकर फलंदाज बाद होऊन माघारी येतात त्याच्यामुळे एक नासका नारळ फोडला होता महेश मस्कर आणि त्यानंतर 2 षटकार पाहिले. 14 धावा धावफलकावरती. सुंदर फलंदाजी नितीन नॉनस्टॉप एंड वरती. हा देखील गुडघा टेकून फटका खेळला मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 15 या आकड्यावरती. काय दमदार फलंदाजी राहिली. स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडू मध्ये 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ज्या 61 धावांचा पल्ला गाठत असताना अप्रतिम प्रयत्न. 15 धावसंख्या धावफलकावरती लागले गेलेत. 24 चेंडू आणि 46 समीकरण. त्याचा साधा जनतेला त्यांनी दिलेला तरी तो पुरा वादा. विश्वजित पाटील हाय तो डॅशिंग स्वभाव लय त्याचा साधा जनतेला त्यांनी ऐकायला मिळेल. गोलंदाज प्रशांत सिनारे पहिले चेंडू फेकेल. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लेटकटचा फटका. पप्प्याचं सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं. पहिला चेंडू डाट. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. लेटकटचा प्रयत्न राहिलाय पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला पाहायला मिळालं. 23 चेंडू 46 समीकरण. प्रत्येक चेंडूमध्ये जर पाहिल्या दुहेरी धावा जमाव्या लागतील. या मैदानामध्ये त्या धावा महाग नाहीत. 12ची सरासरी राखणं 11.50च्या सरासरी धावा जमाव्या लागतील. बॅकफुटला जाऊन पॉइंट रिजन मध्ये कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. दुसरी लढत तुमच्या समोर पाहायला मिळेल. जय हनुमान 11 लोणवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. यावेळी प्रणय 11 साई स्टार विगट टीमला. टीमचे पुरस्कर्ते पंढरीनाथ कडव मोहो यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांना देखील विनंती असेल या आपण व्यासपीठावरती. प्रशांत 2 चेंडू डॉट फेकले गेलेत. प्रत्येक चेंडू निर्धाव फेकल्यानंतर थोडंसं दडपण येत जाईल कारण धावांचा पाठलाग करीत असताना तुम्हाला अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं खूप महत्वाचं असतंय. स्वप्नील शेलके एक महत्वपूर्ण फलंदाज या टीमचा. उंचावरून मारण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि या ठिकाणी पाहिलं जाईल.
पहा अर्धे सांगतात षटकार आहे, अर्धे सांगतात चौकार आहे आणि विनोद पाटीलने सांगलं की हा चौकार आहे. 4 धावेने संघ जाऊन पोहोचला 19 आकड्यावरती. साधा सोपा झेल सोपा झेल होता. ओंझल फाटली क्षेत्ररक्षकाची आणि चेंडू गेला सीमा पार. 19 धावा धावफलकावर उंचावर मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू थांबणार नाही. हवाई सफर, चेंडू जाईल सीमा पार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावर. एका आगमन झाले. पहा टू व्हीलर चालवताना तुम्ही नक्कीच हेल्मेट घाला असा संदेश देतात ते आणि स्वतः देखील हेल्मेटचा वापर करतात टू व्हीलर बाईक वरती. स्लोवर चेंडू फेकला गेला. देखना फटका. याच फटक्यांचा प्रयत्न पहिल्या 2 चेंडूवरती करण्याचा प्रयत्न राहिला पण तो चेंडू जाईल सीमा पार. 29 धावा धावफलकावरती. विश्वजित पाटील आमदार चषक ठेवलाय चिपळे गावाला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. झेलाची किंमत मोजते तब्बल 14 धावा. नितीन धंडेकरला आज सांगितलं की तू फक्त बघत राहा, बाकीचं काम आम्ही करतोय. स्वप्नीलला पाठी का ठेवलं होतं? महेश मस्कर बाद झाल्यानंतर संघाचे नशीब उघडले आणि चौकार षटकार टोटल धावसंख्या पाहिली 27 धावा 8 चेंडूमध्ये. स्वप्नीलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगला खेळ स्वप्नीलच्या माध्यमातून. हडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. 2 ओव्हरमध्ये 29 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. अठरा चेंडू 32 समीकरण आहे. पण सुनील तांडे सर एकंदरीत जर आपण पाहिलं 18 चेंडू मध्ये 28 धावा देखील डिपेंड झाल्या त्या मैदानामध्ये. नक्कीच आपण पाहतोय 80-85 किंग अर्थात आई गावदेवी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि दोस्ती दुनियातील राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते धनंजय नरेश पाटील वाकडी यांच्या वतीने देखील या स्पर्धेला मोलाचं योगदान लाभलंय. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू फेकेल रोशन करमेलकरचा. हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय आणि झेल पकडू शकला नाही. अगदी पुढे आला. चेंडूवरती नजर हटी, दुर्घटना घटी आणि ज्या क्षेत्ररक्षणामध्ये चुका कराल ते तुम्हाला घरचा रस्ता रिटर्न तिकीट काढावं लागेल. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 31 या आकड्यावरती. 17 चेंडू 30 धावसंख्येचं समीकरण मैदानामध्ये. सर्वांच्या भेटीला येते इंडी विभागामधील एक नामवंत क्रिकेट स्पर्धा. गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या माध्यमातून पनवेल तालुका प्रमुख बिंदासबाई ठोंबरे तालुका प्रमुख चषक 2025 8 मार्च ते 12 मार्च मध्ये स्पर्धा पाहायला मिळेल. 1,20,000 60 30 30 30 30 आणि प्रवेश फी 15,000 रुपये. सुंदर फटका. सोडला झेल आणि बिघडलाय धुंद्रेपाडा टीमचा खेळ. आमचा धनंजय पाटील आला 80-85 नंबर वाला. आमचा धनंजय नक्कीच धनंजय शेठ पाटील वाकडी त्यानंतर अरुण शेठ पाटील यांचं चांगले योगदान राहिले.
गपदेवी 11 वाकरे टीमला. सुंदर फटका मिडल ऑफ द बॅट, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 43 धावा धावफलकावर. हाय तो डॅशिंग स्वभाव लय त्याचा साधा, जनतेला त्यांनी दिलेला करी तो पुरा वादा. एकूण धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 43. 15 चेंडू 18चं समीकरण. जर स्वप्नील शेलकेचा झेल पकडला असता संघ बॅकफुटला गेला असता, जर नितीन धरणेकरचा झेल पकडला असता संघ बॅकफुटला गेला असता. पण जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. जर तुम्ही चांगलं खेळला तर तुमचा विजय होईल, खराब क्रिकेट खेळला तर तुम्हाला पराभव पत्करावा लागेल. आणि मिथुन सिन्हारे सांगत असेल की काय करू हे पहा, या ठिकाणी चुकी करतो क्षेत्ररक्षक. चौकार जाईल, चौकाराने संघ जाऊन पोहोचला 47 या आकड्यावरती. कारण आज कुर्ली संघ चांगल्या लयीमध्ये दिसला बऱ्याच दिवसानंतर. भगवान दादा गायकवाड देखील सांगतात की याच खेळाची अपेक्षा आहे आम्हाला टीम करून, परंतु थोडासा संघ बॅट पॅच मध्ये होता. आज सुरुवात राहिली आणि ही जोडी लय मध्ये आली खूप दिवसानंतर. लेग स्टिकच्या बाहेर बोलतोय, अवंतरचा इशारा आलाय. अवंतर दाबेने संघ जाऊन पोहोचला 48 या आकड्यावर. 61 धावाचा पल्ला गाठत असताना आपण पाहिलं आज चेहऱ्यावरती स्मित हास्य नयन धरणेकरच्या आपण पाहतोय, कारण दादा आज चांगला खेळतोय. फुल लेनचा चेंडू फेकला गेलाय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होईल का, पण तो नकार दिला. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 49 या आकड्यावरती. 49 धावा धावफलकावरती. स्वप्नील शेलकेची दमदार कामगिरी राहिली. 9 चेंडू मध्ये 27 धावा. पण तो शुभम आम्हाला माहिती देतोय की उद्या दादा फक्त रील्स बघ, इन्स्टाला उद्या चौकार षटकांची रील्स पाहायला मिळतील स्वप्नीलच्या. एक चांगला इंस्टाग्रामवरती फेमस असलेला हा खेळाडू. परंतु धावसंख्या जर पाहिली 49, 12 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू 12चं समीकरण. 13 चेंडू 12चं समीकरण. सुंदर खेळ राहिला कोहली टीमचा. स्वप्नीलचा हा फटका गुडघा टेकून चेंडूला दिलाय फेकून 6 धावांसाठी. आज मैत्रीपूर्ण लढत आपल्या भेटीसाठी येणार आहे. सन्माननीय गावदेवी एंटरप्राइजेस अरुण शेठ पाटील, ॲडव्होकेट अरुण पाटील, त्याचबरोबर धनंजय शेठ पाटील वाकडी यांच्या माध्यमातून ग्रीन एकर सोसायटीमधील खेळाडू खऱ्या अर्थाने खेळताना आपण पाहणार आहोत. वाकडी तरी विश्वजित दादा पाटील तर इवेरा कॉम्प्लेक्स इथे चिपल्यामधील सोसायटीतील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. इथे मिथुन सिन्हारे यांना पाहतो आपण क्रिकेटचा आनंद घेत असताना. मिथुन तुमचंही स्वागत आहे. त्याचबरोबर जयेश चौधरी, किरण चौधरी, सुदर्शन चौधरी, रोशन करमेलकर, पप्पू सिन्हारे, ऋषी चौधरी ही क्रिकेटचा आनंद घेतात. धुंद्राई चषक क्रिकेट स्पर्धेचे ते ऑर्गनायझर आहेत. आमच्या डाव्या बाजूला उभे आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. गडगे सर, एकंदरीत जर पाहिलं सोमनाथ चौधरी या टीम मध्ये खेळतोय. कधी आत कधी बाहेर, कधी आत कधी बाहेर या खेळाडूचं असतंय. आणि काल धुंद्रेपाडा टीम देखील सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाली. ऋषीजी नक्कीच आपण पाहिला एक चांगला हातातील सामना त्या टीमने गमावलाय. वेगवान चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आलाय की फलंदाज बाद आहे. नक्कीच गडगे सर प्रत्येक स्पर्धेमध्ये वालाच्या शेंगा आहे त्यांचा राष्ट्रीय चाकणा आहे. गोलंदाज अमोल पुढील चेंडू खेळला फेकण्यासाठी सज्ज असेल. वाह, काय कट केलाय.
अगदी एका पायावरती नटराज स्टाईलनं आणि हा चौकार मिळतोय विनोद पाटील. विनोद देखील खुश झालाय. विनोद सांगितलं की मी सिंगल साठी मारलाय, मग तो चौकार जातोय. 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. चांगा बसेल पण अजून वेळ आहे थोडीशी. 8 वाजू द्या. 59 धावा धावपलकावरती 2 धावसंख्येची गरज आहे. त्रिफलाची दांडीगुल. रामशेठ आमदार चषकाला झाली हो एंट्री आमदार प्रचंड दादांची. रामशेठ ठाकूर साहेबांचा आशीर्वाद आमच्या हाय पाठीशी. आमदार चषकाला झाली हो एंट्री आमदार प्रचंड दादांची. तालुका अध्यक्ष अरुण शेठ भागात आले हो क्रीडा नगरीला. युवा नेते परेश ठाकूर आले सभे बघायला. विश्वजित पाटील आमदार चषक ठेवलाय चिपले. नक्कीच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय सार्थक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय व्यक्तिमत्व प्रणय 11 साई स्टार क्रिकेट संघाचे एक आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते चांगदेवदादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. चांगदेवदादा देखील विनंती असेल या आपण व्यासपीठावर BK पाटील असतील. गोलंदाज मार्कवरती पुढील फेकण्यासाठी सज्ज असेल. सुंदर फटका. झेल उडवी खेळतायत की काय आनंद आणि फलंदाज बाद. चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. आनंद बाधून माघारी परतलाय. ह्या 10 ते 15 धावा असताना नितीन जे मिसफिल्डचे चौकार गेले ते जर डिफेन्स केले असते तर सामना रंगतदार पाहायला मिळाला असता. पण स्वप्नीलचं दमदार फलंदाजी राहिली. झेल सोडलेत. झेलाची किंमत मोजतोय आणि डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यावेळी आपण खेळत असतोय एकंदरीत जर पाहिलं 11 खेळाडू खेळत असतात पण 13,000 एंट्री असते. प्रत्येक खेळाडूला देखील तेवढंच योगदान देणं गरजेचं असेल. बॅटची कडा झेल पकडण्याची संधी होती. 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होईल का आणि फलंदाज होईल सॉफ्ट डिसिजन आउट पण तो चेक केलं जाईल. सोमनाथ किती चालाक आहेत बघा. चेंडूवरती आला, चेंडू पकडला आणि त्यानंतर एकंदरीत जर पाहिलं फलंदाज होईल बाद. मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. एक धावसंख्येची गरज आहे. 7 मध्ये 1. 7 चेंडू 1 धावेची गरज. सुमित पाटील नौका खेळाडू मैदानामध्ये. सुरेख फटका. फक्त दिशा दिली. चेंडू जाईल सीमा पार. सामना विजय होतोय गावदेवी अकोर्ली ब. आज पाठीमागे ब लावला आणि पहिलाच विजय मिळवला.